नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, प्रथम महिला, थोर शिक्षिका आणि समाजसेविका सावित्रीबाई फुले आज यांचा जन्मदिवस. 3 जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. आज त्यांच्या जयंतीनिमित्तच आजचा आपला विशेष कार्यक्रम आहे. आज आपण सगळ्या सावित्रीबाईंच्या लेखी म्हणून घेतो आणि त्याच विषयी आपण चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते बघूया. आजचा आपला विषय आहे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आजचा आपला विशेष कार्यक्रम आहे. आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी अशाच तज्ज्ञ व्यक्तींना आपण आपल्या इथे आमंत्रित करत असतो. आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर सुचिता पाटील. नमस्कार सुचिता मॅडम. नमस्कार मॅडम. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. खूप खूप धन्यवाद. डॉक्टर सुचिता पाटील या सर्वज्ञ फाउंडेशनच्या संचालिका आहेत. अनेक कलागुणांनी संपन्न अशा सामाजिक कार्यकर्त्या, संगीत विशारद तसेच वास्तुशास्त्र विशारद आहेत. 100हून अधिक त्यांनी आपत्कालीन विषयावर व्याख्याने दिलेली आहेत. अनेक पुस्तकांचं लिखाण केलेलं आहे. 450 कविता तसेच 84 कथा आणि 200हून अधिक ललित लेख त्यांचे प्रसिद्ध आहेत. न्यूज रीडर म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे आणि या वर्षी त्यांना डिलीट ही सर्वोच्च पदवीही मिळालेली आहे. त्यांचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. खरं तर मी कार्यक्रमात अनेक प्रश्न विचारणारच आहेत. तुमच्याही मनात अनेक प्रश्न असतील. प्रश्न विचारण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050 24988050. मोबाईलवरून डायल करताना 022 हा एसटी कोड डायल करावा. आणखी नम्र विनंती, प्रश्न आजच्या आपल्या विषयाला अनुसरून असावेत आणि प्रश्न विचारताना आपल्या दूरध्वनी संचाचा आवाज थोडा कमी ठेवावा, जेणेकरून प्रश्न सलग आमच्यापर्यंत पोहोचतील आणि आजच्या आपल्या तज्ज्ञांकडून आपण जास्तीत जास्त चर्चा करू शकतो, मार्गदर्शन करून घेऊ शकतो. आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. आजचा अतिशय असा छान असा आपला विषय आहे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आजचा आपला विशेष कार्यक्रम आहे आणि आपल्याबरोबर आहेत डॉक्टर सुचिता पाटील. कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. खरं तर खूप छान विषय आहे. आपण सगळ्याच सावित्रीच्या लेखी म्हणून आपण स्वतःला म्हणून घेतो. आज आपण इथे आहोत किंवा असं आपण म्हणतो ना की आज जी काही प्रगती केली आहे ती कुठेतरी आज त्यांच्यामुळे आपण केलेली आहे. त्यांचं बलिदान किंवा त्यांनी जे आपल्यासाठी केलं, ज्या सगळ्या महिलांसाठी, तर त्याविषयी सगळ्यांनाच माहीत आहे. पण त्यांची एखादी घटना मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल किंवा काय सांगाल तुम्ही? नक्कीच. स्त्री मुक्तीच्या आद्य प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांची जयंती. मी प्रथम त्यांना अभिवादन करते आणि त्याचबरोबर तुमची संपूर्ण सह्याद्रीची टीम यांनाही धन्यवाद देते आणि मग आपल्या प्रश्नाकडे वळते. तू ज्योत क्रांतीची, शिक्षण क्षेत्री तुझाच लख प्रकाश. स्त्री शिक्षण केले सुरू, सुकर मग झाला आमुचा प्रवास. आपला सर्वांचाच प्रवास ज्यांनी सुकर केला अशा सावित्रीबाई. सावित्रीबाईंच्या ज्या इतर गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या सर्वांनाच ठाऊक आहेत, त्यामुळे त्याविषयी मी काही बोलणार नाही. पण एक महत्त्वाची गोष्ट मी सांगू इच्छिते की आज आपण बघितलं तर आजच्या काळामध्ये म्हणजे भोगवादी झालोय आपण कुठेतरी किंवा सुखलोलूप झालोय आणि अशा काळामध्ये आपल्याकडे कितीतरी कपडे असतील तरी सुद्धा आपण अनेक कपडे नवनवीन जाहिराती बघून घेत असतो, विशेषतः आपण स्त्रिया. सावित्रीबाई एक स्त्रीच, पण असं असताना सुद्धा अवघ्या 9व्या वर्षी लग्न झालं होतं. असं असून सुद्धा ज्यावेळी त्यांनी ह्या स्त्री शिक्षणाची म्हणजे ज्योत हातामध्ये घेतली आणि त्यावेळी त्यांच्याकडे फक्त 2 लुगडी होती आणि जेव्हा त्यांना 3ऱ्या लुगड्याची गरज होती तेव्हा त्यांनी म्हणजे महात्मा फुले आणि त्यांचे इतर कार्यकर्ते मीटिंगमध्ये बसले होते. मीटिंग म्हणजे कसली, जमिनीवर बसून ते समजावून सांगत होते कार्यकर्त्यांना. आणि अशाच वेळी सावित्रीबाई तिथे आत गेल्या आणि त्यांनी हळूच आपल्या पतीस सांगितलं, मला ना 3रं लुगडं हवं आहे. तेव्हा महात्मा फुले भडकले की तुझ्याकडे 2 लुगडी असताना 3रं लुगडं काय आवश्यक आहे तुला? तेव्हा तिथे असणारे एक कारभारी होते. त्यांनी सांगितलं की आता मला राहावेच ना, म्हणून मी बोलतोय. कारण जेव्हा सावित्रीबाई जायच्या शाळेमध्ये आणि तुम्हाला तर माहितीच आहे, सर्वांनाच माहिती की त्यांच्यावर दगड शेणाचा मारा व्हायचा तेव्हा आणि ही सगळी चिखलफेक त्यांच्या लुगड्यावर व्हायची. त्या परिस्थितीत त्या शिकवू शकत नाही, एवढं सगळं शेणाने त्यांचं लुगडं भरलेलं असायचं. आणि म्हणूनच त्यांनी सांगितलं
की मला तिसरं लुगडं हवंय. हे त्या कारभाऱ्यांनी सांगितल्यानंतर महात्मा फुले तिथून उठले आणि लगेचच आपल्या पत्नीला सोबत घेऊन त्यांनी पुण्यातून लुगडं खरेदी केलं होतं. म्हणजे त्यातून 2 गोष्टी जाणवतात, की त्यांनी कुठेही असा म्हणजे बाऊ केला नाही, की मी हे करते, ते करते, मला एक साडी मिळत नाही का, मला शेण, असं काही सांगितलं नाही किंवा किंबहुना सांगितलंच नाही. फक्त मला लुगडं हवंय, ह्यानंतर त्या काही बोलल्या नाहीत. जे काही स्पष्टीकरण आहे ते कारभाऱ्यांनी दिलं होतं. आणि जेव्हा खरी परिस्थिती कळली तेव्हा महात्मा फुलेंनी लिहिलेलं आहे एका लेखामध्ये, की सावित्रीने कधीच काही मागितलं नाही आणि जे मागितलं, एकच लुगडं मागितलं, तेही खरी परिस्थिती न सांगता, आणि म्हणून मी भडकलो होतो. म्हणजे ह्यातून बऱ्याच गोष्टी आजच्या स्त्रीला शिकण्यासारख्या आहेत असं मला वाटतं. अगदी खरं. तुम्ही खूप छान असं सांगितलं, की खरं तर त्यांनी जो आपल्यासाठी लढा दिला, त्यावेळेला जी शेणफेक किंवा चिखलफेक त्यांच्यावर होत होती, तरीही त्यांनी महिलांसाठी जे आज शिक्षणाचं कार्य पुढे नेलं आणि त्याचमुळे आज आपण सगळ्या महिला इतक्या आत्मविश्वासाने सगळ्याच क्षेत्रामध्ये प्रगती करत आहोत. नक्कीच. आज मला असं वाटतं, की असं कुठलं क्षेत्र नाहीये, की जिथे महिला पोहोचलेली नाहीये, की जिथे पुरुषांचं फक्त वर्चस्व आहे असं आपण आता म्हणूच शकत नाहीये. तर ह्या सावित्रीबाई फुलेंचा वसा सर्वत फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही पुढे चालवत आहात. त्याविषयी आम्हाला सगळ्यांना ऐकायला नक्कीच आवडेल. सर्वत फाउंडेशन, मला मुळात समाजसेवेची आवड होतीच, पण मी अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये, अनिरुद्ध बापूंच्या संस्थेमध्ये जेव्हा मी काम करत होते तेव्हा मला म्हणजे समाजसेवेचा खरा अर्थ कळलाच होता. आणि आपण जेव्हा पाहतो आजच्या निमित्ताने, तर मी म्हणेन की सावित्रीबाई म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी जे हे समाजसेवा केली होती त्याच्यात त्यांचं वैयक्तिक स्वार्थ काहीच नव्हता. म्हणजे फक्त आपण शिवाजी महाराज म्हणा, सावरकर म्हणा किंवा सावित्रीबाई म्हणा, पण ह्या सगळ्यांविषयी फक्त त्यांच्याच विषयी बोलत राहायचं का? तर त्यांच्याकडून घेऊन त्यांच्या पुढे त्यांचं कार्य पुढे नेण्याचं काम आपल्याला करायला हवं असा मनात विचार आला. आणि मग तिथून काहीतरी करायला हवं समाजासाठी. आपण दिलेलं आहे, देणाऱ्यांनी देत जावे, विंदा कर्दीकरांनी म्हटलेलं आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता एक दिवस घेणाऱ्याचे हात घ्यावे. तर देणाऱ्याचे हात घ्यायलाच हवेत, किती दिवस आपण देणार? आणि म्हणूनच या समाजाचं ऋण आहे, म्हणून इथपर्यंत सगळ्या क्षेत्रामध्ये मी काही ना काही करू शकले. त्या समाजाला आता देण्याची वेळ आली असं वाटायला लागलं. आणि मग सर्वत फाउंडेशनची स्थापना मी करण्याचं ठरवलं. आणि डॉक्टर देशमुख, माझ्याबरोबर ओंकार देशमुख, अमित हिरे, रुपाली राऊत, विनय राऊत अशी सगळी मंडळी जमा झाली आणि आम्ही सर्वत फाउंडेशनची स्थापना केली. मला असं वाटतं आपण आपल्याला स्क्रीनवर काही फोटोही आपण आता बघितले, की अनेक कामं सर्वत फाउंडेशनमधून तुम्ही करत असता. त्यातलं एखादं उदाहरणही ऐकायला आम्हाला आवडेल. जेव्हा सर्वत फाउंडेशनची स्थापना होणार होती, म्हणजे प्रोसिजर चालू होती, आणि त्याच काळामध्ये शाळाबाह्य मुलांना शोधण्यासाठी शिक्षकांना पाठवलं जातं. तर कांदिवलीच्या भागामध्ये, कांदिवली मलाडच्या भागामध्ये एक मुलीला त्यांनी पाहिलं आणि आम्हाला कॉन्टॅक्ट केला, की आमच्याशी संपर्क साधला, की तुमची संस्था होणार आहे. त्यांना माहीत होतं की आम्ही करतोय म्हणून काहीतरी. त्यांच्यापर्यंत दुसरी संस्था नव्हती म्हणून त्यांनी आमच्याशी संपर्क साधला. तिकडे दुपारी 12 वाजता रोशनी कांबळे नावाची मुलगी अभ्यास करत बसली होती आणि मे महिन्याचा रणरणतो ऊन. त्यांनी विचारल्यानंतर तिने सांगितलं की मला आंबेडकरांसारखं मोठं व्हायचं आहे आणि म्हणून पण मी शाळेत जाऊ शकणार नाही आहे, कारण आई तिची कोरोनात गेली होती आणि वडील बेडरिडन होते आणि लहान भाऊ आहे तिला 4थीत असणारा. त्यामुळे त्यांनी संपर्क साधल्यानंतर आम्ही तिच्याशी म्हणजे त्या शिक्षिकेच्या माध्यमातून, शिक्षिका नीलम कांबळेंच्या माध्यमातून तिला शाळेमध्ये दाखल केलं. आता ती शाळेत जाते, आता 8वीमध्ये आहे आणि तिचा भाऊसुद्धा त्याच शाळेमध्ये जातोय, तो 6वीमध्ये आहे. आणि त्याच्यानंतर सुद्धा तिचं म्हणजे दुर्दैव असं की तिचे वडीलही वारले, ती मुलं रस्त्यावर आली. त्यानंतर आप्पापाड्याला तुम्ही ऐकलं असेल की तिकडे मालाड आप्पापाड्यामध्ये आग लागली होती, तेव्हा त्याच्यामध्ये तिचं घरही भस्मसात झालं. ती मुलं रस्त्यावर आल्यानंतर सुद्धा आम्ही एका BMCच्या कमिशनरशी संपर्क साधला. त्या ऑफिसर स्वतः पण तिथे तिला येऊन भेटल्या. आम्ही पण गेलो होतो, मी आणि ओंकार देशमुख त्या ठिकाणी जाऊन भेटलो. त्यांना आमच्या परीने आम्ही मदत केली आणि आजपर्यंत आम्ही मदत करतच आहोत. कारण का तर त्या मुलीचं घर तर आता
त्या सरकारकडून जे पैसे मिळाले त्याच्यातून तिचं घर उभं राहिलंय. पण अजूनही पुढे म्हणजे ज्या वयामध्ये 6वीत असतानाची मुलं कितीतरी आपण बघतो बेबी सिटिंगमध्ये असतात, आणि ही मुलगी आज थांबली आहे. आपल्या सर्वत फाउंडेशनच्या एका कार्यक्रमासाठी डोंगरे साहेब आले होते. त्यांनी सांगितलं की या मुलींची व्यवस्था मी बोर्डिंगमध्ये करतो, मुलीची आणि मुलाची. पण त्या मुलीने सांगितलं की नाही, मला मी जर गेले आणि पुन्हा आले आणि माझं घराचं डॉक्युमेंट्स नाही आहेत तर माझं घर मी राहू कुठे. एवढ्या लहान वयामध्ये ही समज होती तिला. आणि म्हणूनच समाजाच्या अशा घटकाला मदत करण्यासाठी आजपर्यंत आम्ही तिच्याशी कनेक्टेड आहोत, की तिच्या संपर्कात राहतो. अशा अनेक मुली आहेत की त्यांना मदत करण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर असतो. अर्थात तुम्हाला तर माहिती आहे की पैशाशिवाय शहाणपण नसतं. त्यामुळे सर्वत फाउंडेशनकडे आज फंड्स नाही आहेत, पण आम्ही स्वतःच आमच्या स्वतःच्या पैशातून, आणि काही मंडळी आहेत दानशूर मंडळी की जी मदत करतात, तर अशा मंडळींना जेव्हा आम्ही सांगतो की काही आहे तर अशा वेळी मदत नक्कीच होते. नक्की, जेव्हा एखादं चांगलं काम होत असतं तेव्हा मदतीचे अनेक हात पुढे येत असतात. सुचिता मॅम, मला विचारायचं आहे की जेव्हा आपण स्त्री पुरुष समानता किंवा आज आपण जसं म्हणतो की महिला सगळ्या क्षेत्रात पुढे आहेत, तर त्याचबरोबर ही स्त्री पुरुष समानता जेव्हा आपण म्हणतो त्याविषयी तुमचं काय मत आहे? पहिल्यांदा मला असं वाटतं की स्त्री पुरुष समानता मुळातच स्त्रीला देवाने असं घडवलेलं आहे की देवाची कृपा आहे आपल्यावर की आपण एवढ्या सुंदर बनलो. म्हणजे अर्थात पुरुषाचं कर्तृत्वामध्येच त्याचं सौंदर्य असतंच, म्हणजे पुरुषही सुंदर आहेतच, पण सुंदर म्हटलं की आपण स्त्रीलाच म्हणतो. म्हणून स्त्री असण्याचा अभिमान आपल्याला असलाच पाहिजे. पण स्त्री पुरुष समानता असं म्हणण्यापेक्षा अगदी फळीवरचा डबा काढायचा असेल तरी सुद्धा आपल्याला भाऊ, मुलगा, वडील, सासरे, पती ह्याची मदत लागते. त्यामुळे स्त्री आणि पुरुष हे वेगळे मी मानत नाही. तर या अर्थाने समानता नक्कीच मान्य आहे मला. पण मला असं वाटतं की प्रत्येक सावित्रीच्या पाठीमागे एक महात्मा फुले असतातच, आणि ती कोणत्याही रूपात असेल, मग वडील असतील, भाऊ असेल, पती असेल, मुलगा असेल, कुठलाही नातं असेल, मित्र असेल. पण आपल्यासोबत जर पुरुषाच्या सोबतीने आपण पुढे गेलो तर उलट जास्त कार्य होऊ शकतो. पुरुषाच्या विरोधात जाऊन आपण काम करायला पाहिजे असं मला नाही वाटत. किंवा स्त्रीमुक्ती आंदोलन वगैरे ह्यापेक्षा पुरुषांना आतापर्यंत मी तर म्हणेन की सावित्रीबाईंना शिकवलं कोणी? ते पुरुषच होते. महात्मा फुले, राजा राममोहन रायांनी काम केलं, धोंडो केशव कर्वेंनी काम केलं, हे पुरुषच होते. कितीतरी पुरुषांनी आपल्याला घडवण्यामध्ये मदत केलेली आहे. आणि म्हणूनच स्त्री पुरुष समानता ही अशीच मी म्हणेन की त्यांच्या हातात हात घालून त्यांच्या सोबत घेऊन त्यांच्या सोबतीने आपण पुढे जाऊ शकतो. ही खरी स्त्री पुरुष समानता असं मी म्हणेन. नक्कीच. आणि आता जेवढी मोठी नावं आपण इथे घेतली त्यांनी सगळ्यांनीच केवळ फक्त त्यांच्या घरातल्या स्त्रीसाठी नाही तर समस्त महिला वर्गासाठी केवढं मोठं काम करून ठेवले. आणि त्याच्यामुळेच आज प्रत्येक स्त्री एक आत्मविश्वासाने, अभिमानाने प्रत्येक क्षेत्रात वावरते आहे. जेव्हा आपण शिक्षणाविषयी बोलत आहोत तर आजच्या शिक्षण व्यवस्थेविषयी तुम्ही काय सांगाल? शिक्षण व्यवस्था ही त्या त्या काळानुसार बदलतच असते. नक्कीच. म्हणजे आज मला खूप आनंद होतोय की NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आता नवीन आली आहे. ती इतकी सुंदर आहे की ती जर लवकर लागू झाली तर नक्कीच बदल तर घडून येतीलच, आणि त्याच्यामधून नवीन काहीतरी वेगळं तयार होईल. पण आता जर आजची पिढीकडे जर लक्ष दिलं, आपल्यापेक्षा पुढचं जनरेशन, सायन्स म्हणतं की पुढचं जनरेशन हे आपल्यापेक्षाही सरस असतं आणि आहेच. आपण अगदी मोबाईलमधले कुठलेही म्हणजे ॲप्लिकेशन्स वगैरे आपल्याला त्या जनरेशनला विचारावे लागतात. आपण त्यांच्याकडून शिकतो, म्हणजे त्यांना माहिती आहे ते सगळं. म्हणजे आपल्यापेक्षाही आपली पुढची पिढी ही ब्रिलियंट आहे, जास्त हुशार आहे. पण आजही मला असं वाटतं की शिक्षणामध्ये जर तो बदल केला, थोडासा बदल झाला, तर पुन्हा आज काय झालेलं आहे की मी स्वतः एवढी वर्ष शिक्षण व्यवस्थेमध्ये आहे, मी शिकते आजपर्यंत. मला सांगायला आनंद वाटतो की जेव्हा शाळेमध्ये घातलं तेव्हापासून ते आजपर्यंत मी शिकतेच आहे. मी एकही वर्ष गॅप न घेता मी शिक्षण माझं चालू ठेवलेलं आहे. त्यामुळे मी आज हक्काने सांगू शकते की जेव्हा आपण शाळेत जात होतो त्यावेळी जसे आपण प्रश्नोत्तरं वगैरे वाचून अभ्यास करून जात होतो, आज मुलांना एक पॅरेग्राफ दिला जातो आणि त्यातूनच त्यांना अभ्यास करायचा असतो. त्यातूनच तेही त्यांना जमत नाहीये, कारण आपण त्यांना ते वळण लावलेलं नाहीये. आपण कुठेतरी त्या शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल केलेले आहेत. अर्थात ते बदल चांगलेच आहेत. पण मी एक आज ह्या
म्हणजे माध्यमातून. माध्यमातून आणि सह्याद्रींनी मला ही संधी दिलेली आहे असं मी म्हणेन. आणि क्रांतीज्योती सावित्रीबाईंचा आज दिवस आहे, जयंती दिन आहे, त्या निमित्ताने मी सांगू इच्छिते की आजच्या सरकारला मी सांगू इच्छिते, आज म्हणजे आजच्या नवीन सरकारकडून चांगली अपेक्षा आपण करूया. देवेंद्रजींचं सरकार हे नक्कीच त्या बाबतीत म्हणजे आजच्या ह्या चॅनलच्या माध्यमातून माझा संदेश नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचेल असं आपण समजूया की कधीही विचार केला शिक्षण व्यवस्थेचा की मॅडम फक्त विद्यार्थी केंद्रितच असं शिक्षण मानलं जातं, पण शिक्षकही आहेच ना, की शिक्षकांनी आत्महत्या केल्या आहेत, त्याच्याकडे कुठेतरी दुर्लक्ष होतंय. किंवा 10 पिरियड घेऊन शिक्षक कोणत्या परिस्थितीमध्ये आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या शिक्षकांना, महानगरपालिकेच्या शाळेतल्या शिक्षकांना जर आपण बघितलं, एवढं कामाचं बर्डन आहे की नको VRS घेण्याकडे आता दिसायला लागलेलं आहे. तर चांगले शिक्षक येण्यासाठी म्हणून आपल्याला हे करायला हवं असं मला वाटतं. अजून आम्हाला सावित्रीबाईंच्या काही आठवणी किंवा काही घटना ऐकायला नक्कीच आवडतील. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अनेक गोष्टी आहेत की त्या सावित्रीबाईंच्या गोष्टी आतापर्यंत म्हणजे पोचल्या नाहीयेत. त्यातली एखादी गोष्ट मी सांगते की एक अशी की एक विधवा स्त्री, म्हणजे ती विधवा होती आणि आपल्याकडे विधवा झाली स्त्री की तिचं केशवापन व्हायचं आणि अतिशय वाईट परिस्थिती असायची. आणि अशा वेळी त्यांनाही भावभावना असायच्या, कारण लहान वयामध्ये 8व्या-9व्या वर्षी सावित्रीबाईंचं लग्न सुद्धा 9व्या वर्षी झालं होतं. तर त्या लवकर लग्न व्हायचं आणि एका तरुण वयामध्ये आल्यानंतर मग काय व्हायचं की त्या भावनांमध्ये म्हणजे वाहवत जाऊन कुठेतरी किंवा प्रेम संबंध जुळायचे. अशाच एका विधवेचं म्हणजे प्रेम संबंध जुळले आणि नंतर त्या माणसाने फसवल्यानंतर ती आत्महत्या करण्यासाठी चालली होती, कारण ती गर्भवती होती. त्यावेळी तिने दुसरा पर्यायच नव्हता. त्या काळामध्ये स्त्रीलाच मुळात एवढं म्हणजे मागासलेली होती स्त्री, तर पुरुष प्रधान संस्कृती जास्त प्रबळ होती. त्यावेळी ती आत्महत्या करायला चालली आणि तिथे सावित्रीबाई पोहोचल्या आणि त्यांनी सांगितलं की तू माझी लेक आहेस. आणि म्हणूनच आपणही सावित्रीच्या लेकी म्हणतो, ती कल्पना तिथून आली आहे. ती सावित्रीबाई म्हणाल्या की तू माझी लेक आहेस, झाली असेल तुझ्याकडून चूक, तू चल माझ्यासोबत, बाकीची सगळी जबाबदारी माझी. आणि तिथूनच सावित्रीबाईंच्या छळाला तिथून जास्त सुरुवात झाली. म्हणजे आधी फक्त शिक्षण दिलं जातंय म्हणून तर होतीच, पण त्या प्रकरणानंतर त्या गोष्टीनंतर जास्त सुरुवात झाली होती. तरीही सावित्रीबाईंनी धीराने आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे महात्मा फुलेंनी अतिशय प्रबळ अशी साथ दिल्यामुळे त्यांनी काय केलं की त्या मुलीला अगदी आपल्या मुलीसारखं वाढवलं, त्यांनी तिच्याबरोबर ठेवलं आणि तिला जो पुत्र झाला त्या पुत्रास दत्तक घेतलं यशवंत. आणि त्याचं सुद्धा नंतरच्या काळामध्ये त्याला त्याचं चांगलं लग्न वगैरे करून दिलं आणि आपल्या कार्याच्या प्रवाहामध्ये त्याला आणलं होतं. ही एक अतिशय महत्त्वाची. त्यानंतर मग सावित्रीबाईंनी कार्य असंच केलं नाही. सावित्रीबाईंना एवढं मानण्याचं कारण असं आहे की त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केलेली होती. म्हणजे फक्त एका मुलीसाठी नाही केलं, कायम अशा बालकांसाठी पण त्यांनी काम चालू ठेवलं. विशेषतः मुलींसाठी विशेष कार्य त्यांनी केलेलं होतं. दलित स्त्रिया अस्पृश्य म्हणून समजल्या जायच्या त्या काळामध्ये, त्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी प्रचंड कार्य केलेलं होतं. आणि म्हणजे ह्या अनेक गोष्टी त्या दुर्लक्षित राहिल्या होत्या आणि म्हणूनच ही गोष्ट सांगण्याचा आजच्या निमित्ताने मी प्रपंच केला. नक्कीच, जसं त्यांनी फक्त एका क्षेत्रासाठी काम नव्हतं केलं, तर अनेक ठिकाणी अनेक गोष्टींवर काम केलं होतं. तसंच आपण सुद्धा आदिवासी भागांमध्ये सुद्धा खूप काम केलेलं आहे, त्याविषयी ऐकायला आवडेल. सर्वत फाउंडेशन पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करतं आणि म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल की जिथे कमी तिथे आम्ही, म्हणजे जिकडे काही उणीव कमतरता भासली की आम्ही तिथे येतो. तर तिथे जेव्हा आम्हाला कळलं की मुंबईपासून जवळ म्हणजे पालघर जिल्हा आणि म्हणूनच म्हणजे अनुताई वाघ किंवा ताराबाई मोडक यांनी तिथे प्रचंड काम केलेलं आहे. अण्णासाहेब वर्तक म्हणा, खूप लोकांनी तिथे काम केलेलं आहे. अरविंद राऊत, बरीच मंडळी आहेत तिकडे काम करणारी, प्रकाशबाई मोवाडीकर, तर अशा अनेक लोकांनी तिथे काम केलेलंच होतं. पण आजही तिकडचा आदिवासी हा दुर्लक्षित आहे. आणि तिथे काय झालंय की तिकडची जी मंडळी आहे ना, तर त्या मंडळींनी म्हणजे आदिवासी मंडळींनी तुम्ही पाहिलं असेल इतिहास, तर कुठे बंडखोरी केलेली नाहीये, आंदोलनं केलेली नाहीयेत आणि तरी सुद्धा म्हणजे तो समाज दुर्लक्षित राहिलाय. त्यामुळे तिकडे काम करणारी मंडळी पण खूप आहेत, समाजसेवक पण खूप आहेत,
कितीतरी अतुल कुलकर्णीसारखी मंडळी तिकडे जाऊन काम करतात. पण आजही त्यांच्यापर्यंत ती म्हणजे सरकारच्या योजना पूर्णपणे पोहोचलेल्या नाहीयेत. काही अर्थी पोहोचलेत पण संपूर्णपणे पोहोचले नाहीत. मग आम्ही आधी जेव्हा रिसर्च केला, संशोधन केलं, तेव्हा कळलं की पालघर जिल्ह्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे काम करू शकतो. आणि सांगायला अभिमान वाटेल की मी मूळची पालघरची असल्यामुळे मला तिकडचा थोडासा म्हणजे माहिती होती. शिवाय वारली भाषा जी त्यांची भाषा तिचं थोडंसं ज्ञान होतं. म्हणजे मी थोडंफार बोलू शकत होते. माझी बहीण आहे, मावस बहीण प्रवीणा पुरव आणि राजेंद्र पुरव, त्यांनी मला थोडीसं वारली भाषेचं माहिती दिली. आणि त्यामुळे मग मी त्या भागामध्ये जाऊन त्या भाषेचा वापर करून मी आणि माझी संपूर्ण टीम, माझ्याबरोबर डॉक्टर देशमुख, ओमकार सर, हे सगळी मंडळी माझ्याबरोबर आले. आम्ही तिथे जायला लागलो. त्यांचा आधी विश्वास संपादन केला आणि मग तिथे काम सुरू केलेलं आहे. तिथे आदिवासी मुलींसाठी आणि मुलांसाठी, कारण फक्त मुलींसाठी असं काम नाहीये, आम्ही कुठलंही काम असं मर्यादित ठेवलेलं नाहीये. तर त्यांच्यासाठी सगळ्यांना घेऊन आम्ही तिथे काम सुरू केलेलं आहे. स्त्रियांसाठी आम्ही प्रौढ साक्षरता मोहीम तिथे राबवतो. स्त्रियांना लिहा वाचायला शिकवतो. मुलींना जिकडे 8वी नंतर शिक्षणच थांबतंय तिकडे 25 आश्रम शाळा आहेत. शाळा जिल्हा परिषदेच्याही शाळा आहेत, तरी सुद्धा शाळा कमी पडत आहेत, अशी परिस्थिती आहे. 8वी नंतर कितीतरी ठिकाणी म्हणजे पुढे शिकूच शकत नाहीत. तिकडचे जे आमदार आहेत विनोद निकोले, ते मदत करतात आणि कितीतरी मुलांना शिक्षणासाठी सोय करतात. पण त्यांनाही मर्यादाच आहे, कारण त्यांनी दिलेली चिठ्ठी घेऊन जेव्हा ते जातात आश्रमशाळेत तेव्हा तिकडच्या जागा भरलेल्या असतात. मग त्या मुलांना दुसरीकडे कुठेतरी यायचं असेल तर बोईसर, पालघर किंवा मुंबईला यायचं, विरारला यायचं, तर त्यासाठी पैशाची व्यवस्था आम्ही करतो. म्हणजे त्यांना थोडीफार मदत करतो, त्यांचं ॲडमिशन करण्याचा प्रयत्न करतो. पालघर कॉलेज सारख्या ठिकाणी कॉलेजला जर शिक्षण थांबलं असेल तर तिकडे पालघरला सोनोपंत दांडेकर कॉलेज आहे, तिकडे डॉक्टर किरण सावे आहेत, ते मदत करतात. डॉक्टर महेश देशमुख आहेत, ते आम्हाला मदत करतात ॲडमिशनसाठी वगैरे. आणि अशा आदिवासी मुलांची आम्ही म्हणजे शिक्षणासाठी मदत करत असतो. नक्कीच. आणि अनुभवही खूप असेल ते आपण ऐकूयाच. फक्त आधी एक फोन घेऊया. विजय पाटील आपल्याशी बोलतायत पालघरवरून. नमस्कार, बोला. नमस्कार मॅडम. हां, नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. नमस्कार मॅडम. हां, सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया कुठे रोवला आणि त्यांची कार्यपद्धती कशी होती? धन्यवाद. अगदी थोडक्यात काय सांगाल की सावित्रीबाईचं मी तर मगाशीच सांगितल्याप्रमाणे की ही माहिती आपल्याला सगळ्यांनाच आहे की त्यांनी पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्येच आपलं काम सुरू केलेलं होतं. आणि त्यांनी पुणे हे कार्यक्षेत्र जरी ठेवलं असलं तरी नंतर त्यांचं कार्य एवढं वाढत गेलं की आजपर्यंत महाराष्ट्रभर त्याचा कार्यक्रमाचा विस्तार झालेला आहे. आपण जे काम करतोय, तुम्ही म्हणा, मी म्हणा, जी आपण सगळीच कामं करतो, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारी प्रत्येक मंडळींचं काम हे सावित्रीबाईंचंच काम आहे असं मी म्हणेन. नक्कीच. आणि म्हणूनच त्यांच्याच जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करून आपण हे कार्य अजून जास्तीत जास्त पुढे नेण्याची गरज आहे. आता जसं मगाशी तुम्ही सांगितलं की आदिवासी भागांमध्ये काम करताना अनेक अनुभव आले असतील तिथल्या मुलामुलींचे, आम्हालाही काही एखादा सांगू शकाल का? तिकडच्या मुलांना म्हणजे आपल्याकडच्या मुलांना म्हणजे चांगल्या मध्यमवर्गीय कुटुंबामधल्या मुलांना किंवा उच्च मध्यमवर्गीय मुलांना आपण अक्षरशः सांभाळतो, जोपासतो. आणि खूपच तिकडे जर पाहिलं तर पहिली दुसरीतलं मूल आत्ता जन्माला आलेल्या मुलाला पूर्णपणे सांभाळतं. म्हणजे त्यांना सगळं खाऊ पिऊ घालणं, त्यांना सगळं. आणि त्याच्यापेक्षा थोडं मोठं मुलं असेल तर एकत्र शाळेमध्ये जाणं, त्यांना कसली भीती वाटत नाही. आणि हे आम्ही अनुभव जेव्हा घेतो प्रत्यक्ष, तेव्हा हे वेगळीच दुनिया असल्यासारखं वाटतं, वेगळं विश्व आहे असं वाटतं. आणि त्यांच्याही म्हणजे तुम्हाला एक अनुभव सांगते की चहा, आपल्याला सगळं चहाप्रिय असतो आपण, किंवा त्या भागामध्ये गेल्यानंतर पाणी, चहा मिळेल असं म्हणजे शाश्वती नसते. तर एकदा आम्ही तिथे गेलो होतो आणि त्यावेळी आमचं संशोधनच चालू होतं. त्या काळामध्ये आम्ही गेलो होतो तिकडे. तर तिथे गेल्यानंतर त्यांनी विचारलं की ताई तुम्ही काय घेणार? आपण पटकन म्हणतो ना चहा. मी म्हटलं चहा म्हणजे त्यांना सोयीस्कर आहे ना. 1-1.5 तास झाला, 2 तास झाले. मी गोदावरी परुळेकरांचं आत्मचरित्र वाचलं होतं, त्याच्यामध्ये अनुभव होता. तसा अनुभव आला की त्यांना बाकीचं सगळं देतील ते, पण चहा मिळणं म्हणजे फार म्हणजे मोठी गोष्ट त्यांच्यासाठी. की चहा मागितला ताईने, आता बकरीचं दूध काढावं लागेल, तिकडून दूध आणावं लागेल. आणि भुकी, चहाची भुकी म्हणजे चहा पावडर, आणि साखर, म्हणजे साखर. आणि आपण तर ब्लॅक टी घेतो, म्हणजे नवीन फॅड आलेलं आहे. आदिवासी पहिल्यापासून ब्लॅक टी घेतात.
म्हणजे ते शक्य आहे, पण ताईला द्यायचं म्हटल्यानंतर दूध घालावं लागेल आणि त्यासाठी त्यांची ती 1-1.5 तास 2 तास धडपड चालू होती. ते कळल्यानंतर मी त्यांना म्हटलं की तुम्ही जे पिता ना तेच मला द्या, कारण मी पण इकडचीच आहे. आणि त्यांच्या वारली भाषेशी म्हणजे थोडेफार शब्द येत वापरून जेव्हा मी असल्यामुळे, हो. बोलले तेव्हा मात्र त्यांनी तसा तो ब्लॅक टी 2 तासानंतर दिला होता. तेव्हा मात्र तो पटकन झाला. म्हणजे त्यांना किती आतिथ्य किती आहे त्यांच्याकडे, की ताईला मिळालंच पाहिजे, आपल्यासाठी काम करणारी ताई आहे आणि ते मिळालं पाहिजे. आणि हा विश्वास आम्ही संपादन केला, आमच्या संपूर्ण टीमने तो संपादन केलेला आहे. आणि त्यामुळे असे खूप अनुभव आहेत मुलांचं. लहान मुलांना जेव्हा डोळ्यात पाणी आणून म्हणतात की आम्हाला ताई शिकायचं आहे पुढे, तर आम्हाला काहीतरी मदत करा. एक अनुभव मी तुम्हाला सांगते की तिकडे एक दिनेश डगला म्हणून आता जो सर्वोच्च कार्यकर्ता आहे तिकडचा, आदिवासी मुलगा आहे, तो आम्हाला भेटला तिथे पहिल्यांदा. तेव्हा त्याला विचारलं, तो म्हणाला ताई मला खूप शिकायचं होतं, पण 8वी नंतर शिक्षणच नाही घेऊ शकत, म्हणजे नाहीच मिळू शकत, कोणाची ओळख नाही आहे, काही नाही आहे आणि मी आश्रमशाळेत जाऊ शकलो नाही. म्हणून मग तो काय करतो की 4 महिने शेती करतो आणि इतर वेळी तो उसाचा रस विकतो. तर त्याच्याकडे ती मशीन आहे आणि तो रस्त्यावर उसाचा रस विकत असतो, त्याच्यावर त्याचं उदरनिर्वाह चालतो. त्यांच्या म्हणजे आदिवासीमध्ये सुद्धा म्हणजे किती संस्कारी कुटुंब असतं ते हे डगला कुटुंब पाहिल्यानंतर कळतं. आज त्यांच्याशी मला असं वाटतं की माझं माहेर आहे, ते एवढं वाटावं असं त्यांचं ते घर, मला ते आदिवासींचं घर मला मिळालेलं आहे. आणि अशी अनेक घरं आहेत की ज्या घरामध्ये मला माझं घर असल्यासारखं वाटतं. त्या मुलाची व्यथा पाहिल्यानंतर मग त्यांनी आपल्या मुलांसाठी सुद्धा बाहेर आश्रमशाळांमध्ये वगैरे ठेवलेल्या आहेत. तर त्याचं लग्न फार लवकर लग्न होतात त्यांची, अगदी खूप अल्पवयामध्ये लग्न होतात. त्यामुळे ती मुलंही लहान लहानच असतात. पण आज तो त्याच्या मुलांना शिकवण्यासाठी त्याच्या वडिलांनी आम्हाला सांगितलं, सर्वोच्च यूट्यूब चॅनलवर आमचा व्हिडिओही आहे की त्यांच्या म्हणजे त्या म्हणजे दिनेशच्या वडिलांनी मला सांगितलं की ताई आमच्या इकडे आम्ही जागा ठेवलेली आहे तुमच्यासाठी, तुम्ही शिक्षण संस्था उभी करा, पण आदिवासींच्या जागेवर काही करता येत नाहीये आणि त्याच्यावर कब्जासुद्धा फॉरेस्ट खात्याचा आहे. त्यामुळे आमचे प्रयत्न अजून चालू आहेत. आम्हाला एक शिक्षण व्यवस्था त्यांच्यासाठी काहीतरी शिक्षण संस्था तयार करायची. नक्कीच नक्कीच. मला आता ह्या सगळ्यानंतर हा प्रश्न विचारायचा आहे की त्यांचाच वारसा आपण किंवा शिक्षण क्षेत्रातून पुढे मुलांसाठी काम करत आहोत, पण तुम्ही स्वतः लेखनाकडे कशा वळलात आणि त्याविषयी ऐकायला नक्कीच आवडेल. खूप छान, म्हणजे माझ्या आवडीचा प्रश्न असं. अनेक पुस्तकं तुमची आलेली आहेत, अनेक कथा लिहिलेल्या आहेत, तर ती आवड कशी सुरू झाली? मी पहिल्यांदा म्हणजे माझे वडील लेखक, एक प्रसिद्ध उद्योजक पालघरमधले माझे वडील श्री अनंत राऊत. पण त्यांनी त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा गुण जर आम्ही घेतला असेल सर्व भावंडांनी, तर तो म्हणजे लेखनाचा. कारण अतिशय सुंदर त्यांच्याही पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि त्यांचं एक इतिहासपर पुस्तक झालेलं आहे, हाल्या वाडवळाची सालवड, आणि त्यांची एक कादंबरी आहे. त्यांचं जे लेखन आहे, घराडीची वाट हे पुस्तक तर खूप म्हणजे महाराष्ट्रभर गाजलं त्यांचं. तर ही पुस्तकं मी पण वाचत आले, त्यांच्याबरोबर त्यांचा प्रवास बघत आले, कारण त्यांच्या एवढ्या बिझी शेड्यूलमधून ते रात्री लिहत बसायचेच, पहाटे 4 वाजता उठवून ते लिहायचे. आणि त्यामुळे मला पण लेखनाची आवड लागली. आणि त्याचबरोबर म्हणजे माझी भावंडंसुद्धा, माझी ताई शैला राऊत, माझी दुसरी बहीण आहे अंजुषा पाटील किंवा नूतन राऊत, माझी जी भावंडं आहेत सगळी, ही पण लिहितात. आणि माझ्या भावांनी, म्हणजे माझा भाऊ संदीप राऊत, निलेश राऊत हे माझे भाऊ, ह्यांनी मला प्रोत्साहन नेहमीच दिलं की तू पण, तुझ्यामध्ये हा गुण आहे तर तू साहित्यिक गुण वाढव. त्याचबरोबर संजीवनी खेर माझ्या कॉलेजमध्ये आल्या होत्या, त्यांनी मला अगदी 11वीत असतानाच लिहून दिलं होतं, तुझ्यातले साहित्यातले गुण वाढव. आणि 8वीमध्ये मी पहिली कथा लिहिली आणि ती प्रकाशित झाली. त्याचं कौतुक झालं, आणि कौतुक झालं की लेखन नक्कीच आपल्याला लेखनाची उर्मी दाटते. आणि आजच्या दिवसाचं महत्त्व म्हणून मी सांगेन की सावित्रीबाईंचा काव्य फुले हा म्हणजे अगदी लहान वयामध्ये मी तो काव्यसंग्रह वाचला होता आणि तीही प्रेरणा पाठीशी होतीच. म्हणूनच म्हणजे एवढी मंडळी लिहू शकतात, आपल्याला नक्की जमेल का हाही हे होता. माझी जेव्हा मी पहिल्यांदा कविता लिहिली मॅडम, त्यावेळी माझी मावस बहीण विश्रांती, तिची कविता प्रकाशित झाली होती. तेव्हा मला असं वाटलं की अरे, आपली कविता ही आपली प्रकाशित होऊ शकते. आणि जेव्हा कळलं की आपल्या कवितेला पण लोकांकडून प्रोत्साहन मिळतंय, त्यानंतर लेखनाची वाट सुरू झाली आणि आजपर्यंत मी लिहितेच आहे. आणि हे असेच लिहत राहा, अशा शुभेच्छा आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ. आज आपण जेव्हा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतो तेव्हा एक नोकरदार स्त्री किंवा एक काम करणारी
बाहेर घराबाहेर काम करणारी स्त्री आणि गृहिणी यांच्याकडे तुम्ही कसं बघता? मला असं वाटतं की काम करणारी स्त्री, आपण म्हणतोच नेहमी की ती म्हणजे 2 तीही कामच पातळ्यांवर करत काम असते, पण करते. तरीही हां. 2 पातळ्यावर काम करते असं हो. आपण म्हणतो की घरातलंही काम करते. पण जेव्हा आपण बाहेर, आता इथे सुद्धा आपण जेव्हा काम करतो बाहेर, किंवा मी जेव्हा माझ्या शिक्षण संस्थेत काम करते, तेव्हा मी खूप रिलॅक्स असते. मी त्याच्या आधी म्हणजे प्रश्नाच्या अनुषंगानेच बोलेन, पण तरी सुद्धा मी एक सांगू इच्छिते की मी ज्या ठिकाणी काम करते, कार्मेल ऑफ सेंट जोसेफ, तर तिथे खरोखर म्हणजे मदर टेरेसांची शाळा आहे. सावित्रीबाई फुलेंसारखंच त्यांचं मोठं काम आहे, आपल्याला तर माहिती आहे. तिकडे सिस्टर झरीना आहेत, माझ्याबरोबर काम म्हणजे त्यांच्या अंडर मी काम करते. माझ्याबरोबरच्या अनेक शिक्षिका आहेत आणि शिक्षिकाच आहेत तिकडे सगळ्या, म्हणजे लेडीजच आहेत स्टाफ. एकच सर चार्ल्स म्हणून एक शिक्षक आहेत, बाकी सगळे लेडीज स्टाफ आहे. सगळ्यांचं इतकं म्हणजे सहकार्य मिळतं ना, आणि त्यामुळे मी एवढी रिलॅक्स असते की खरोखर म्हणजे अशा ठिकाणी काम करायला जर मिळालं, माझं दुसरं घरच आहे ते. म्हणजे सुट्टी घ्यायची म्हटली ना, तर असं वाटतं की म्हणजे आज मी सुट्टी घेतली तर मी मिस करते त्यांना, की मला तिथे जायलाही आवडतं, शिकायलाही आवडतं. संस्कृती वेगळी आहे सगळी, म्हणजे सगळं ख्रिश्चन संस्कृती आहे, पण एवढं वातावरण चांगलं आहे आणि कुठलाही भेदभाव नाही आहे. जे खरोखर सावित्रीबाईंचं काम आहे ते मला तिकडे प्रत्यक्ष करायला मिळते एवढी वर्ष झाली. तर तिकडे आपण जेव्हा कामाच्या क्षेत्रात जातो तेव्हा रिलॅक्स असतो. म्हणजे माझ्यासारख्या स्त्रिया भाग्यवानच की जिथे काम करायला एवढी मी रिलॅक्स असते. पण अशा कितीतरी स्त्रिया आहेत की ज्या ऑफिसमध्ये गेल्या की घरचं दुःख किंवा काही जे असेल ते विसरतात. पण मी गृहिणींबद्दल बोलू इच्छिते की ती खरोखर होम मेकर, आज एक शब्द आलाय, आता लिहिताना म्हणतात होम मेकर, तर होम मेकरच आहे ती. कारण तिला तू काय घरातच असते ना असं बऱ्याचदा सांगितलं जातं. पण मला असं वाटतं की घरामध्ये राहिल्यानंतर खरोखर तिची जबाबदारी बघा की ती स्वतःचं सगळं काही विसरून ती पुरुषांसाठी घरातले जे सगळी मंडळी आहेत त्यांना सांभाळून, आता जरी विभक्त कुटुंब पद्धती असली तरी आपले पती, आपली मुलं ह्यांच्याकडे ती लक्ष देत असते. आणि म्हणूनच मला असं वाटतं सावित्रीबाई ही आधी गृहिणीच होत्या ना, त्यांनी घर म्हणजे गृहकृत्य दक्ष तर स्त्री असायलाच हवी. नची केळकरांनी म्हटलेलं आहे की जेव्हा स्त्री शिकते तेव्हा ती घर चांगलं सांभाळते. म्हणून जर ती शिकलेली असेल आणखी तर ती आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे शिकवू शकते. आणि आज ते काम करताना दिसतंय, कितीतरी स्त्रिया ते करतायत. म्हणून गृहिणी आणि काम करणारी स्त्री या दोन्ही सारख्याच आहेत. किंबहुना गृहिणीची भूमिका घरामध्ये फक्त राहते, तिची भूमिका जास्त आहे असं मी म्हणेन. अगदी खरं का, अख्ख्या कुटुंबाला पूर्ण सक्षम करून पुढे नेण्याची जबाबदारी त्या गृहिणीवर असते. अगदी होतो की आजची स्त्री सक्षम आहे जसं आपण म्हणतो, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? कारण आज प्रत्येक क्षेत्रामध्ये ती आहे, आज शिक्षण घेत आहे, आणि जसं आपण म्हटलं की आपण घेत असताना आपण समोरच्यालाही मदत करून अनेकांना आपल्या बरोबरीने पुढे नेलं पाहिजे. तशी आजची स्त्री किती सक्षम आहे? आजची स्त्री नक्कीच सक्षम आहे. कारण आज आपण पाहिलं की आज ती विमानही चालवते, हेलिकॉप्टर चालवते, ट्रेन चालवते, अशी एकही गोष्ट नाहीये की ती स्त्री करत नाहीये. त्यामुळे सक्षम तर म्हणणारच आहे मी. पण तरी सुद्धा की आजही प्रत्येक स्त्रीने म्हणजे ती सासू बनली तर तिला तिची आधीची भूमिका आठवली पाहिजे आणि तिने दुसऱ्या स्त्रीला आपल्या सोबत घेऊन गेलं पाहिजे. ज्या स्त्रियांना असं नाही की प्रत्येकीलाच समाजसेवा करायला जमेल किंवा अगदी समाजसेवेचं कार्य म्हणजे ज्या पद्धतीने आम्ही करतोय अशा पद्धतीने करता येईल असं नाही म्हणता येणार. पण ज्या ठिकाणी ती राहते त्या ठिकाणच्या स्त्रियांना तिने आपल्यासोबत घेऊन जायलाच पाहिजे, तरच तिला सक्षम स्त्री म्हणता येईल. कारण ती जेव्हा दुसऱ्यांना मदत करते आणि दुसऱ्यांना घेऊन जाणार तेव्हाच तिचं सक्षमत्व सिद्ध होतं ना. आणि म्हणूनच जेव्हा एक आजही आपण बघतो की कितीतरी स्त्रियांवर अन्याय होताना दिसतात किंवा त्या वाचा फोडत नाहीत, किंवा लग्न झालेल्या स्त्रियांना सुद्धा कितीतरी ठिकाणी असे अत्याचारांना सामोरं आजही जावं लागतं. पण केवळ त्यांचा मूकपणा किंवा त्यांना कोणी मदत करत नसेल तर अशा वेळी ह्या ज्या सक्षम स्त्रिया आपण मानल्या आहेत त्यांनी सोबत करायला पाहिजे त्यांना, की त्यांच्या हे जे समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी मदत करायला हवी. कारण सावित्रीबाईंनी तेच केलं ना. नक्की सावित्रीचं खरं तर ते काम काय आहे आणि आपण पण आपल्या शिक्षणाचा कसा उपयोग केला पाहिजे त्याविषयी आपण जाणून घेऊया. एक फोन घ्या फक्त. शिवानंद वसेदार आपल्याशी बोलतात निपाणीवरून. नमस्कार, बोला बोला, प्रश्न विचारा. हा नमस्कार मॅडम. सावित्रीबाई फुले यांची विचारधारा आपण सर्वजण घेण्यासारखी आहे, पण सध्याच्या परिस्थितीमध्ये शाळा शिकणारी मुली किंवा कॉलेज शिकणारी युवती जी आहेत त्यांना त्यांचं विचारधारा त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं असेल तर
आम्ही कोणत्या माध्यमाने त्या मुलींना युवतींना आम्ही पोचू शकतो आणि त्यांचं विचारधारा आम्ही कसे अनुसरण करू शकतो याबद्दल आपण काय केले पाहिजे आणि तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन कराल असा माझा प्रश्न आहे बघा मॅडम. नक्कीच नक्कीच नक्कीच. धन्यवाद शिवानीजी. खरं तर आज तुम्ही स्वतः एक शिक्षिका आहात आणि थोर शिक्षिकेविषयीच आज आपण हा कार्यक्रम करत आहोत. तर आत्ताचं जे यूथ आहे तर सावित्रीबाईंची विचारधारा खरं तर खूप वेगळी होती आणि मुलींनी शिकावं आणि स्वतःच्या पायावर उभं राहावं किंवा स्वतःचे निर्णय घ्यावेत, पण ते सगळ्या चांगल्यासाठी. ही जी त्यांची विचारधारा आजच्या यूथमध्ये आपण कशी, तुम्ही काय वाटतं कशा पद्धतीने त्यांच्यात रुजवू शकतो? मला असं वाटतं की शिक्षकाची तर त्याच्यात भूमिका आहेच, पण प्रत्येक आई वडील सर्वच शिक्षक आहेत, समाज शिक्षक आहे. आज आता सरांनी जो प्रश्न विचारलाय त्याच्यामध्ये त्यांनी जे सांगितले की विचारधारा, तर आज सावित्रीबाईंचे जे विचार आहेत ना ते विद्यार्थ्यांपर्यंत पोचलेच पाहिजेत. आणि म्हणून मी तर म्हणेन की शिवाजी महाराज म्हणा, संभाजी महाराज म्हणा, पृथ्वीराज चव्हाण आहेत, सावरकर आहेत, आपल्या सावित्रीबाई आहेत, महात्मा फुले आहेत, ह्यांचा जो इतिहास आहे तो आपण शिकवणं मूळ जरुरीचं आहे. कारण विद्यार्थ्यांना ती माहितीच नाही आहे. आजचा इतिहास जर बघितला, मगाशी तुम्ही विचारलं होतं शिक्षण व्यवस्थेतला बदल, तर हाच तो मुद्दा होता की सावित्रीबाईंची विचारधारा आहे, जर त्यांना आपण सावित्रीबाई शिकवल्या तरच ती विचारधारा त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि आपली संस्कृती त्या निमित्ताने कळणार आहे. आणि म्हणूनच शिक्षणाच्या माध्यमातून पहिल्यांदा हा इतिहास त्यांच्यापर्यंत आलाच पाहिजे. पण आपली जी पिढी आहे की जे आपल्या मुलांना आपण नक्कीच सांगू शकतो, 4 गोष्टी तर आपण नक्कीच सांगू शकतो. आज मुलांना इंग्लिश माध्यमाच्या शाळेतून आपण घालतो आणि पुढे तुम्ही मला तो प्रश्न विचारा की खरोखर मला असं वाटतं, पण मी एवढंच म्हणेन की विद्यार्थ्यांना बाकीच्या गोष्टी तर खूपच येतात. मी सांगितलं की आपलं नेक्स्ट जनरेशन खूप हुशार आहे, बुद्धिमान आहे, पण त्यांना हा इतिहास आपला इतिहास आहे, आपल्या सावित्रीबाई आहेत हे कळलं पाहिजे. आणि तेव्हा जेव्हा हे कळेल तेव्हा त्यांची विचारधारा त्यांच्यापर्यंत पोहोचेल. अगदीच पोहोचत नाही असं नाही. कितीतरी तरुण मुलं सुद्धा आज समाज कार्य करताना दिसतं. म्हणजे मी पाहते की हे यूथ आज महाराष्ट्रभर काम करताना दिसतंय. तरुण मुलं करतायत, आज पण समाजसेवा करतायत. म्हणजे त्यांच्यापर्यंत विचारधारा पोहोचलेली आहे, बऱ्यापैकी जागृत आहेत ते, जागृत आहेत. आणि म्हणूनच 100% त्यांच्यापर्यंत म्हणजे ही विचारधारा पोहोचवण्यासाठी आपल्या सर्वांचं काम आहे. शिक्षण व्यवस्थेचं काम आहेच, सरकारचं काम आहेच, पण प्रत्येक गोष्ट सरकार आणि शिक्षण व्यवस्थाच नाही करणार. तर शिकवणारी प्रत्येक व्यक्ती शिकवणारीच आहे, प्रत्येक माणूस शिक्षक आहे. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपल्या युवकांना सांगणं जरुरीचं आहे असं मला वाटतं. आणि जेव्हा एखादी शिक्षिका म्हणा किंवा एखादी महिला आपण कार्य करत असतो तेव्हा अनेक अडथळे येतात किंवा त्या पद्धतीचे काही, तर तुम्हाला असे काही अडथळे कधी आले आहेत का? काही सांगावेसे वाटतात? असं काही अडथळे आले नाहीत. त्याचं कारण असं आहे की माझ्यासोबत बरेच पुरुषही काम करतात. मी मगाशी म्हटलं की डॉक्टर देशमुख माझ्यासोबत असतात, की काही असेल तिकडे ते माझ्यासोबत असतात. ओमकार देशमुख माझ्यासोबत असतात, अमित हिरे, विनय राऊत, बरेच पुरुष मंडळी पण आहेत. कदाचित म्हणून असेल, पण असा अनुभव म्हणजे अनेक क्षेत्रामध्ये मी ज्या स्त्रियांना भेटले त्यांना असे बरेच वाईट अनुभव सुद्धा आलेले आहेत की स्त्री म्हणून त्यांना म्हणजे आज मला असं वाटतं की स्त्रीला आपण शिकवतोच आहोत, पण पुरुषांनाही शिकवण्याचं म्हणजे मुलांना शिकवण्याची जरुरी आहे. की कितीतरी मुलं आहेत की म्हणजे एक परवाचा अनुभव सांगते की मी रस्त्यात पडले असताना 2 मुलं आली तिकडे आणि त्या मुलांनी मला संपूर्ण रस्ता अडवला, नाहीतर माझा ॲक्सिडेंट माझ्याकडून गाड्या गेल्या असत्या, मेन रोड होता. आणि तर त्यांनी म्हणजे ह्या मुलांनी जे काम केलं, तरुण मुलं होती, तर ते काम केलं किंवा अशीच निघून नाही गेली. तर ही जी आहे ना, हे जे संस्कार आहेत, हेच मूल्य शिक्षण आपण म्हणू शकतो. हां, म्हणजे मूल्य शिक्षण हे विषय घेऊन शिकवता नाहीयेत. जो आता बदल केलेला आहे की आपल्या शिक्षण व्यवस्थेत मूल्य शिक्षण हा प्रत्येक विषयातून शिकवण्याची गोष्ट आहे. आईने शिकवावं, वडिलांनी शिकवावं, काका मामा आत्या सगळ्यांनी शिकवावं आणि विद्यार्थ्याला ती सवय लावली पाहिजे. मुलाला सवय लहानपणापासूनच लावली पाहिजे की जो कोणी तुला शिकवणारा आहे त्याच्यातून चांगले विचार तू नक्की घे, नक्कीच, तरच हे विचार पुढे जातील. कारण एक मॅडम या निमित्ताने मी सांगू इच्छिते की नवीन पिढी ही ऐकत नाही असा ओरडा केला जातो. पण मला असं वाटतं की जर आपलं माध्यम त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं चांगलं असेल तर नवीन पिढी नक्की ऐकते. माझे सगळे विद्यार्थी माझं ऐकतात आणि याचा मला अभिमानही आहे. कारण मी त्यांना गोष्टीच्या माध्यमातून शिकवते, एखादं उदाहरण सांगते. त्यांना माहितीच नाही आहे शिवाजी महाराजांविषयी. फक्त शिवाजी महाराज हे मर्यादित करून ठेवलेले आहेत आपण. एका मराठी समाजाचे शिवाजी महाराज, पृथ्वीराज चव्हाण म्हणजे फक्त राजस्थानचे पृथ्वीराज चव्हाण असं एक माहिती पडतं. ते न होता संपूर्ण व्यापक
पद्धतीने जर त्यांना शिकवलं, आपल्या देशाचे शिवाजी महाराज आहेत, आपल्या देशाचे आहेत ती सगळी मंडळी, तर त्यांच्यापर्यंत ते कार्य पोहोचेल असं मला अगदी वाटतं. खरं आहे. प्रत्येक ह्याच्यापुरतं त्यांना मर्यादित न ठेवता खरं तर त्यांची विचारधारा प्रत्येकापर्यंत पोहोचवणं, त्यांचं काम पोहोचवणं हे खूप महत्त्वाचं आहे. भाषा संवर्धनासाठी तुम्ही काम करता, त्याविषयी ऐकायला आवडेल. खूप चांगला प्रश्न आहे. माझी स्वतःची भाषा म्हणजे मला असं वाटतं नेहमी की प्रत्येक भाषा ही समृद्ध आणि श्रीमंत असतेच. आता मराठी भाषेविषयी मी काय सांगू, त्या संत ज्ञानेश्वरांनी सांगून ठेवलेलं आहे की माझा अमृता ते अमृताचा बोलू, नाही का. तर म्हणजे मराठी भाषेची गोडवा तर मी त्याविषयी बोलायलाच नको, पण मराठी सारख्याच आपल्या ज्या काही उपभाषा आहेत, जशी मालवणी भाषा आहे तशा अनेक भाषा आहेत, त्या भाषाच कुठेतरी लोप होत चाललेल्या आहेत. त्या भाषे म्हणजे त्या भाषा बोलल्याच जात नाहीत. वसईपासून पालघरपर्यंतचा जो टप्पा आहे तिथे वाडवळी भाषा बोलली जाते, पण आजही त्या भाषा घराघरातून बोलल्या नाही जात. त्यामुळे पुढच्या पिढीपर्यंत मला वाटतं लोप पावतील आणि त्या भाषा टिकवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. फक्त इकडेच नाही तर वऱ्हाडी भाषा आहे, नाही का. बहिणाबाईंनी आपली भाषा टिकवली. आजपर्यंत त्या भाषेमध्ये आपण कविता शिकलो, बरेच साहित्य शिकलो आणि कॉलेजमध्ये सुद्धा त्यांच्या भाषेतून शिकवलं जातं साहित्य. पण आजही म्हणजे त्या इतर ज्या भाषा आहेत त्यापासून आपण दूर आहोत. त्या भाषांसाठी, त्या भाषा टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि त्यासाठी मला खूप म्हणजे मला सुद्धा एक संधी मिळाली की म्हणजे अक्रॉस स्टेटमध्ये मी काम करत असल्यामुळे तिकडे संजय भैरे सरांनी एका सोहम नावाच्या चित्रपटासाठी मी तिथे वारली भाषेचा उपयोग केला. वाडवळी भाषेचा आणि वारली भाषा मिक्स करून अशी एका भाषेतून मी तिथे डबिंग केलेलं होतं. त्या चित्रपट आत्ताच प्रकाशित झालेला आहे, प्रसिद्ध झालेला आहे. त्याच्यामध्ये त्या भाषेचं मी डबिंग केलेलं आहे. लोकांपर्यंत ती भाषा पोचलेली आहे. पण मराठी भाषेसाठी सुद्धा की जागतिक भाषा म्हणून इंग्लिश भाषेचं महत्त्व आहेच. प्रत्येकाने इंग्लिश भाषा शिकलीच पाहिजे, बरोबर. पण त्याचबरोबर आपली मातृभाषा बोलायला, आणि त्यासाठी मी दक्षिण भारतीय लोकांना खरोखर त्याचं म्हणजे धन्यवाद देईन की आपली भाषा त्यांनी टिकवली आहे. कारण आपली मराठी भाषेमध्ये खरं तर आपण म्हणतो ना की आपल्या बोलीभाषेत आपलं शिक्षण झालं तर अजून कुठेतरी ती आपल्यात रुजते. नक्कीच त्याच्यावर प्रयोग झालेला आहे मॅडम, की फक्त इंग्लिश माध्यमातून शिकलेली मुलं आणि व्हर्नॅक्युलर मीडियममधून शिकलेली मुलं हे ह्याच्यामध्ये फरक जाणवतो. कारण त्यांचं पहिली 6 वर्ष ही भाषा शिकण्यामध्ये जातात आणि ती भाषा जेव्हा ती शिकतात त्यानंतर त्यांचं नॉलेज चालू होतं, म्हणजे त्यांचं ज्ञान चालू होतं. पण मराठी माध्यमाच्या किंवा गुजराती माध्यमाच्या किंवा इतर व्हर्नॅक्युलर मीडियमच्या माध्यमातून शिकलेल्या मुलांना जास्त ज्ञान असतं, कारण ते पहिल्या सुरुवातच ज्ञानातूनच होते ना. म्हणून आपल्या भाषेला महत्त्व आहेच. म्हणून जेव्हा ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी सुरू होईल तेव्हा त्यांनी आपल्या म्हणजे मातृभाषेला, प्रत्येकाच्या मातृभाषेला, वेगवेगळ्या भाषा आहेत त्या सर्वांना प्राधान्य दिलेलं आहे. त्यामुळे नक्कीच पुढच्या पिढीकडे ते अशा पद्धतीने सर्व गुण संपन्न होऊन ते पुढे जातील आणि हे भाषा संवर्धन होईल असं मला वाटतं. नक्कीच. जसं तुम्ही सांगितलं की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करताना घरच्यांचं पाठबळ तर खूपच होतं. तसंच आत्ता आपण म्हणतो की आपल्या अनेक महिला असतात, जेव्हा आपण म्हणतो की त्यांना पुढे जाण्यासाठी एका पाठबळाची गरज असते आणि ते खूप महत्त्वाचं असतं, त्याविषयी तुम्ही काय सांगाल? नक्कीच. कारण मी एवढी वर्ष या समाजसेवेमध्ये आहे आणि समाजसेवेमध्ये म्हणजे अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये 16 वर्ष मी होते. तिथे सुद्धा मी घरातून बाहेर होते, अगदी मुलगी लहान होती, 6 महिन्याची असताना मी भुजला गेले होते. तिकडे भुज भूकंप झाला होता. ती 6 महिन्याची म्हणजे दूध पिणारी मुलगी टाकून मी तिथे 21 दिवस राहिले. त्याच्यानंतर सुद्धा मी अनेक ठिकाणी जात होते की ती मोठी होताना बघण्याचं मला म्हणजे भाग्य लाभलं नाही. आज ती अमेरिकेत शिकते. पण तरीसुद्धा मला असं वाटतं की घरातल्या माणसांचं जर पाठबळ असेल, म्हणजे सावित्रीबाईंना महात्मा फुलेंनी जशी मदत केली तेव्हाच त्या मोठ्या झाल्या, तसंच माझ्या घरामध्ये सुद्धा माझ्या पतींनी मला पूर्णपणे 100% सहकार्य केलेलं आहे. अख्खं घर त्यांच्या बळावर टाकून मी बाहेर पडते. म्हणजे माझं जाण्याचं माहीत असतं की मी आज चालले, मी कधी येणार ते माहीत नसतं. म्हणजे त्यामुळे सगळी जबाबदारी त्यांच्यावर असते आणि ती जबाबदारी व्यवस्थितपणे सांभाळतात. त्यामुळे त्याचबरोबर माझ्या सासरची मंडळी, माझ्या माहेरची मंडळी, सगळ्यांचा मला सक्रिय सहभाग म्हणजे त्यांचा माझ्या कार्यामध्ये आहे. माझ्या कुठेही जरी मला म्हणजे गाडीची गरज लागली, माणसांची गरज लागली तरीही पोचवतात त्या भागामध्ये. आणि मॅडम एवढंच नाही, ही तर मंडळी माझीच आहे. माझे सासर आणि माहेरची मंडळी किंवा माझे नातेवाईक मंडळी ही सगळी मंडळी माझी आहे. पण त्या पलीकडे जाऊन
महाराष्ट्रातल्या ज्या घरात म्हणजे कुठेही तुम्ही सांगा, धुळे जिल्हा सांगा, जळगाव जिल्हा सांगा, सातारा सांगा, सांगली सांगा, कुठेही माझं एक माहेरघर आहेच. की एवढी माहेरघर आणि एवढं काम करत असताना एखादा छोटा अजूनही एखादा अनुभव आम्हाला सांगायला, थोडक्यात काय सांगाल, एखादा छोटासा अनुभव थोडक्यात? आम्ही आता अलीकडे साताऱ्याला गेलो होतो आणि पाटणला गेलो होतो. तर तिथे गेल्यानंतर थोडासा रस्ता म्हणजे चुकलो होतो, म्हणजे कळत नव्हतं की गुगल कधी कधी आपल्याला कळत नाही. तर अशा वेळी मला एकदम आठवण झाली की तिथे माथणे सर माझ्या म्हणजे माहितीचे आहेत आणि नेहमी आग्रहाने बोलवतात घरी या म्हणून. मी त्यांना एक फोन लावला आणि मी त्यांच्या घरी गेले. तर असं कुठेही वाटलं नाही की मी त्यांच्याकडे पहिल्यांदा गेले. आणि त्यांच्या घरातले जॉईंट फॅमिली म्हणजे भाऊ, भावाची मुलं, सगळेजण, म्हणजे कुठेही त्यांनी असं नाही सांगितलं की माझ्या भावाची मुलगी आहे, बहिणीची, आमची मुलं आहेत. थोड्या वेळासाठी असं वाटलं की एवढी मुलं. आणि नंतर हळूहळू कळलं. आणि तिथे गेल्यानंतर त्यांनाही असं नव्हतं वाटलं, म्हणजे माहेरी गेल्यानंतर जशी ट्रीटमेंट मिळते तशी ट्रीटमेंट मी जाऊ नये असं त्यांना वाटतं. अगदीच खरं आहे. विषय आपला इतका मोठा आहे आणि वेळेची कमतरता आहे, पण तरीही जाता जाता आपल्या सगळ्या सावित्रीच्या लेकींना किंवा आपल्या महिलांना, युवतींना काय सांगावं असं वाटतं? काय सांगाल थोडक्यात? मला असं वाटतं की फक्त आपलं विश्व जे आहे आपल्या घरापुरती मर्यादित ठेवू नये, की समाजाचं जे देणं लागतंय त्याच्यासाठी आपण समाजाशी जे बांधिलकी आहे ती जपली पाहिजे. आणि म्हणूनच कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपण आपल्या प्रगतीबरोबरच इतरांची प्रगती करण्यासाठी नक्कीच अशा संस्थांमध्येच गेलं पाहिजे असं नाही, पण आपल्या परीने तरी प्रगती केली पाहिजे असं मला वाटतं. आणि स्त्रीला आजच्या दिनाचं महत्त्व आहे, त्यामुळे मी सांगू इच्छिते की आपलं थांबलेलं शिक्षण असेल तर ते वाढवलं पाहिजे. आपण शिक्षण पूर्ण केलं पाहिजे. आपलं शिक्षण घेतलेलं नसेल तर ते घेतलं पाहिजे. आणि आपल्या कामाची सुरुवात ही आपल्या घरापासून व्हायला हवी असं मला वाटतं. नक्कीच. आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आपण हा विशेष कार्यक्रम घेत आहोत आणि मला असं वाटतं की त्यांच्या कार्याला एक मानवंदना म्हणून आपण सगळ्याच महिलांनी शिक्षणाचं हे कार्य, हा वसा पुढे तर न्यायचाच आहे, पण आपल्या बरोबरीने आपल्या सगळ्याच महिला, सगळ्याच भगिनींना ही पुढे न्यायचं आहे. पण इथे तुम्ही आलात आणि खरंच इतकी छान आमच्याशी गप्पा मारला, एवढे अनुभव आम्हाला सांगितले, त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला? माध्यमं तुम्हाला माहितीच आहेत. भेटूया पुढील भागात पुन्हा एकदा नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.